सगळ्यात मोठी बातमी आहे। काटामारीचा गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय। साखर कारखान्यांचे वजन काटे हे डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून सरकारी यंत्रणेशी जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या। या संदर्भातलं पत्र साखर आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलंय। या संदर्भात सरकारनं वैध मापनशास्त्र विभागाला सूचना दिल्या। साखर कारखानदार काटामारी करतात अशा तक्रारी संपूर्ण राज्यामधल्या शेतकऱ्यांच्या होत्या। काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलली जाण्याचा इशारा दिला होता। आता डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून वजन काटे प्रशासनासोबत जोडल्यामुळे काटामारी करणाऱ्या कारखानदारांवरती कारवाई करता येणार आहे। सर्रास 20% वजन मारलं जातं। शेतकऱ्यांना 100 टन ऊस पिकवला तर केवळ 80 टनाचंच त्याला वजन मिळणार असेल। सरकारी मालकीचे वजन काटे उभा करणे किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल ऑनलाईन करणं आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली एका सर्व्हरला ते जोडणं हा निर्णय घेतल्याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबणार नाही। तर या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, खरं तर ही काही आजची तक्रार नाहीये, वर्षानुवर्ष ऊस उत्पादक शेतकरी अशाच पद्धतीची तक्रार करतायत। यासाठी सरकारनं हा नेमका जो प्लॅन केलेला आहे तो नेमका काय आहे, शेतकऱ्यांच्या किती हिताचा असणार आहे? यामिनी, खरं तर या सगळ्यात महत्त्वाच्या शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सरकारला उशिरा का असेना पण शानपण सुचलं असंच म्हणावं लागेल। कारण गेल्या अनेक वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी होती, शेतकऱ्यांची तक्रार होती की कारखानदार हे काटामारी करतात, मात्र त्यावरती कुठलाही निर्णय तो होत नव्हता। आता मात्र हे सगळे जे वजन काटे आहेत कारखान्यांचे ते सरकारी प्रणालीशी जोडले जाणार आहेत। त्याचबरोबर एखाद्या कारखान्याची जर वारंवार तक्रार येत असेल तर त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं सरकारच्या वतीनं स्वतंत्र डिजिटल काटा आहे तो उभा करण्याच्या सूचना आहेत त्या दिल्या आहेत आणि त्यासाठीचा निधी आहे तो आमदार किंवा खासदार यांच्या निधीमधून द्यावा अशा पद्धतीच्या देखील सूचना दिलेल्या आहेत। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर तो तशा पद्धतीचा निधी शक्य होत नसेल तर शेतकऱ्यांची परवानगी घेऊन अतिशय माफक कपात करून शेतकऱ्यांच्या पैशामधून अशा पद्धतीचे जे काटे आहेत ते देखील उभा करावे अशा पद्धतीच्या सूचना आहेत त्या साखर आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत। आपण माहित आहे की एबीपी माझाने या संदर्भातले मुद्दा आहे तो उचलून धरला होता, कारण केंद्र सरकारनं राज्यामध्ये 4 अशा पद्धतीच्या क्रेन्स दिल्या होत्या की त्या वैधमापनशास्त्र विभागाकडे दिल्या होत्या, मात्र त्या एकही त्याच्यामधली क्रेन कुठेही महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आपल्याला पाहायला मिळाली नाही। त्याच्यानंतर हा मुद्दा आहे तो खूप प्रकर्षाने समोर आला आणि आता सरकारनं उशिरा का असेना पण एक चांगलं पाऊल उचललेलं आहे। शेतकऱ्यांच्या ऊसाचे काटामारी आता रोखणार आहे। मात्र यामध्ये एक गोष्ट महत्वाची राहून गेली की जर काटामारी आढळली तर नेमकी काय कारवाई केली जाणार आहे याचा उल्लेख मात्र कुठेही साखर आयुक्तांच्या पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं ही एक महत्वाची योजना असणार आहे आणि महत्वाची खरं तर शेतकऱ्यांसाठी अशी ही बातमी आहे। आता बघूयात काटामारी करणाऱ्यांना नेमकं काय